नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही दुसरा आणि तिसरा हप्ता आहे, या हप्त्याचे वितरण 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळ येथून करण्यात आले। तर यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील जवळपास 15,000 शेतकऱ्यांच्या खात्यात या दोन्ही योजनेचे हप्ते हे जमा झालेले नाही। त्यामुळे नेमके हे हप्ते या शेतकऱ्यांना का मिळाले नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून शेतकरी चौकशीसाठी कृषी कार्यालयात मोठी गर्दी करत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, खाते इनॲक्टिव्ह केल्याने या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही। तर गेवराई तालुक्यातील जवळपास 15,000 शेतकऱ्यांचे खाते हे इनॲक्टिव्ह केल्याने त्यांच्या खात्यावर या दोन्ही योजनेतील 2,000 रुपयांचा हप्ता हा पोहोचलेला नाही, ही बाब समोर आलेली आहे। या शेतकऱ्यांनी आता घाबरण्याची गरज नाही। जर तो शेती करत असेल आणि त्याच्याकडे जर स्वतःची जमीन असेल तर हा हप्ता त्याच्या खात्यात नक्कीच मिळणार आहे। दरम्यान हप्ता खात्यात जमा न होण्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्याची eKYC पूर्ण नसणे, त्याचप्रमाणे आपले जे काही आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक नसणे, तसेच आपल्या जमिनीचे व्हेरिफिकेशन, या कारणामुळे सुद्धा आपला हप्ता हा स्टॉप होऊ शकतो। परंतु यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची eKYC पूर्ण आहे, जमिनीचे व्हेरिफिकेशन पण पूर्ण आहे आणि आपले जे काही आधार कार्ड आहे हे बँकेला लिंक पण आहे, तरी पण या शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा झालेला नाही। तर याचे मुख्य कारण म्हणजे यांचे खाते हे इनॲक्टिव्ह झालेले आहे। तर पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। मी राजेंद्र मोटे, मनसे जिल्हाधीश बीड। आता आपण गेवराईच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी आहोत। इथं येण्याचं कारण जे आता आपण व्हिडिओमध्ये जसं पाहिलं की या ठिकाणी असंख्य शेतकरी लाईनीमध्ये उभा आहेत। याचं कारण असं आहे की नमो शेतकरी अभियान काय जे त्यांनी नाव दिलं मोदींनी, आणि दुसरं ते आपल्या राज्य शासनाचे असे 2,000 रुपये शेतकऱ्यांना येत असतात। वास्तविक पाहता ते तुटपुंजे पैसे आहेत, हमी भाव नाही, हे नाही, इकडे द्यायचे, हे एक प्रकारचं नाटकच आहे। पण ते विषय आपण 2 मिनिटासाठी बाजूला ठेवू। परंतु आज आपण बघत आहोत निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली, लोकांना eKYC, लँडचं काहीतरी एक विषयाच्या आधारे आणि NPCI असे 2-3 विषय प्रामुख्याने पुढे करून गेवराई तालुक्यातल्या तब्बल 15,000 ते 20,000 लोकांना ह्या पैशापासून वंचित ठेवलंय। आणि आता कागद घेऊन या, तर कागदामध्ये 7/12, 8चा उतारा, आधार कार्ड आणि प्लस फेरफारचा हे, आणि फेरचा जे विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या तहसीलला ती यंत्रणा नाहीये। फेरचा आज अर्ज दिला तर 4 दिवसांनी ते फेरचा अर्ज लाईनीत उभा राहा, म्हणजे शेतकरी तिकडे लाईनीत उभं राहायचं, त्याच्यानंतर यांच्याकडे अर्ज करायला ह्यांच्यात लाईनीत उभं राहायचं। म्हणजे हे सन्मान निधी आहे का अपमान निधी आहे, हे या ठिकाणी प्रामुख्याने पडलेला प्रश्न आहे। तर माझं या ठिकाणी आता वरच्या राज्य आणि स्टेट लेवलचा नंतर विषय, परंतु या ठिकाणी टीओनचं काम होतं, या ठिकाणी ते उपस्थित असायला पाहिजे होते। ज्यावेळेस इथं शेतकऱ्यांचं ऑफिस आहे का कोणाचं ऑफिस आहे प्रश्न पडावा इतपत बिकट परिस्थिती आहे। सध्या 5-10 हजार लोक लाईनीत उभा आहेत, कोणाचे प्रॉब्लेम आहेत, आणि इथं कृषी अधिकारी नाहीत। इथं कृषीचे जबाबदार इथं कोणत्या टेबलला माणसं नाही, ते बिचारे 2-3 लोक काम करतात या ठिकाणी, असं नाही की करत नाहीत, परंतु यांना हे कव्हर होणार नाही। तर माझी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून एक विषय राहील, हे जे कोण टीओ असतील यांनी तात्काळ याच्यामध्ये गाव लेवलवर यंत्रणा उभा करायची परिस्थिती निर्माण करावी, आणि शेतकऱ्यांना हे सन्मान निधीसारखं वागणूक द्यावी, अपमान निधी नाही झाला पाहिजे। एक दिवसात म्हणजे याच्यामध्ये थांबता सुद्धा येणार नाही। वास्तविक पाहता लोक दररोज येणार, हे कागद काढायला जवळपास 200-500 रुपयाचा खर्च आहे, एकही कागद हे फुकट निघत नाही, आणि हे पैसे खर्चायचे। आणि वास्तविक पाहता आज जर एक साधारण एका माणसाची रोजंदारी पकडली तर त्याला एक 500-700 रुपये रोज जर पकडला तर 4 दिवस त्याचे 2,000 रुपये तर या रोजंदारीच गेले। मग ह्याच्यामध्ये काम सोडून या लोकांना इथं येण्याची गरज पडत असेल तर या निधीचा काही उपयोग होणार नाही। त्याच्यामुळे तात्काळ यांनी आजच्या आज हे सगळे विषय निकाली काढावेत, आणि 2 ते 3 दिवसात काय जे प्रॉब्लेम असतील eKYC हे लोकांचे प्रॉब्लेम नाही, शासनाचे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी निकाली काढावे आणि लोकांना सन्मान निधी द्यावा। नाहीतर आम्ही हे 4 दिवस यांना देतो, त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, एवढं नक्की। जय हिंद, जय महाराष्ट्र।